तर आता एक महत्त्वाची अपडेट येते। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची अचानकपणे पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेत। काल मध्यरात्री इस्लामाबादेत ते दाखल झालेत। लष्कर प्रमुख मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची त्यांनी भेट घेतली आहे। अमेरिकन अधिकाऱ्यांशी भेट होणार नसल्याची तुर्तास माहिती समोर येते आहे। तर इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। आता अमेरिकेचं शिष्टमंडळ कधी दाखल होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ही माहिती कळते की अमेरिकेचं शिष्टमंडळ लवकरच दाखल होऊ शकतं आणि त्यानंतर चर्चेची दुसरी फेरी सुरू होऊ शकते आणि त्यामुळे पाकिस्तानात इस्लामाबादेत पुढचे काही दिवस जोरदार घडामोडी पाहायला मिळू शकतात। तर आखाती युद्धात शांती वार्तेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे। या चर्चेसाठी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात दाखल झाले। तर अमेरिकेचं शिष्टमंडळ आज पाकिस्तानला पोहोचणार आहे। स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल। हे दोघे देखील आज इस्लामाबादसाठी रवाना होतील अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे। या शिष्टमंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचा मात्र समावेश नसेल, हे महत्त्वाचं। तर एकीकडे शांती वार्तेचे वारे वाहू लागलेत, तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या धमक्या मात्र सुरू आहेत। डील झाली नाही तर इराण नष्ट करू असा पुन्हा एकदा ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे। इराणमधील 75% टार्गेट्स अमेरिकेने आधीच उडवल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय। डील झाली नाही तर उर्वरित टार्गेट्सही उडवणार असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। तर शांती वार्तेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांचं पाकिस्तानात स्वागत करण्यात आलंय। पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर, परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक डार आणि गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी त्यांचं स्वागत केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।